मंडळींनो, सह्याद्रीच्या रांगांमध्ये लपलेला एक जिवंत इतिहास, जिथे प्रत्येक दगड बोलतो आणि प्रत्येक वाट कथा सांगते. या जुन्नर तालुक्यामध्ये 2 हिरे आहेत आणि त्यातील एक हिरा म्हणजे डोंगर फोडून साकारलेले एक दिव्य शिवस्थान, तेच म्हणजे कुकडेश्वरचं महादेवाचं मंदिर. निसर्गाच्या सानिध्यात शांततेत विराजमान असलेले हे महादेव. हा प्रवास आहे इतिहासाचा, निसर्गाचा आणि श्रद्धेचा. तर दुसरा हिरा म्हणजे जेथून सातवाहन काळात साम्राज्याची भरभराट झाली, जो प्राचीन व्यापारी मार्ग आहे, तो म्हणजे नाणेघाट. इथल्या गुहा, शिलालेख आणि ती ऐतिहासिक हुंडी आजही हजारो वर्षाचा वारसा जपून उभी आहे. चला तर मग एक अनुभव घेऊ नाणेघाट आणि कुकडेश्वर मंदिराचा. नमस्कार मंडळी, वेलकम टू संजूराम ब्लॉग. मागच्या व्लॉगमध्ये आपण पाहिलंच असेल, आपण गिरिजात्मज लेण्याद्रीचे दर्शन घेतले आणि पुढच्या प्रवासाची सुरुवात केली. आपण पुढे कुकडेश्वर मंदिराकडे निघालो होतो. खरं तर जाताना श्रीमंत शहाजीराजे प्रवेशद्वार ओलांडून आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पवित्र झालेल्या शिवनेरी किल्ल्यापासून डावीकडे पुढे कूच केली. साधारण 25 किलोमीटर अंतर ओलांडल्यानंतर आपण कुकडेश्वराच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो होतो. भव्य दिव्य तसेच प्राचीन काळाची झालर असलेले मंदिर पाहून खरंच मन तृप्त झाले. विद्यार्थी लाईनीने दर्शनासाठी आतमध्ये गेले. मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू होते. खरं तर मंदिराच्या चारी बाजूनी वेगवेगळ्या मूर्त्या आपणास पाहायला मिळत होत्या. मुलांचे कुतूहल वाढत होते आणि त्यांचे प्रश्नही वाढत होते. मंडळींनो, कुकडेश्वर महादेव मंदिर हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र असं शिवमंदिर आहे. हे मंदिर कुकडी नदीच्या उगमाजवळ घनदाट जंगल आणि डोंगरांनी वेढलेल्या रम्य परिसरात स्थित आहे. कुकडेश्वर मंदिराचा इतिहास सातवाहन कालखंडापर्यंत जातो असे अभ्यासक मानतात, म्हणजेच 2ऱ्या शतकापर्यंत. मंदिराची रचना पाहता हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं असं दिसून येतं. काळ्या कातळामध्ये बांधलेले, कुठल्याही प्रकारचा चुना न वापरता घडवलेले दगडी बांधकाम हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. मंदिराची रचना जर आपण पाहायला गेलो तर मंदिर उत्तराभिमुख आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी पारंपरिक रचना या मंदिरात आढळून येते. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग स्थापित आहे. स्थानिक कथेनुसार पांडवांनी येथे शिवपूजा केल्याचं श्रद्धा आहे. तसेच कुकडी नदीचा उगम हे भगवान शिवच्या आशीर्वादाने झाला आहे असेही म्हणले जाते. शिवकाळात हे ठिकाण साधू संत आणि शिवभक्तांचे प्रमुख स्थान होते. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला कुकडेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक इथे येतात आणि हा परिसर पूर्ण श्रद्धामय होऊन जातो. खरं तर दुपार झाली होती. आता विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा आनंद द्यायचा होता. सर्व स्टाफ, इव्हन डायरेक्टर या सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांना गरम गरम जेवण स्नेहभोजनाच्या आनंदासकट दिले. सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर अगदी भारतीय बैठकप्रमाणे प्राचार्य तसेच बाकीच्या सर्व मेंबर्सनीही जेवण तिथेच केले आणि आपण पुढे कूच केली ते नाणेघाटाकडे. तर सकाळपासून आपली जी भटकंती झाली, जुन्नरची भटकंती, आपण जुन्नरचा जो काही परिसर पाहतोय खूप छान आहे की नाही. भरपूर सार आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये पाहायला भेटते. तर आता आपण ज्या ठिकाणी आहोत तो म्हणजे नाणेघाट आहे. या ठिकाणी आपण जर खाली जर पाहिलं तर पूर्ण कोकण प्रदेश आहे. कुठला आहे? आणि आता आपण कुठे आहोत? घाट माथ्यावरती आहोत.
खाली अगदी आपण याच्या पार केलं की आपल्याला कोकण प्रदेश पाहायला भेटत. तोपर्यंत आजूबाजूला जे आपल्याला परिसर दिसतोय, बाजूला दिसतोय तुम्हाला डोंगर, तो जीवधन गड आहे. कुठला आहे? जीवधन. असे जुन्नर तालुक्यात 7 गड किल्ले शिवनेरी पकडून त्यातला हा जीवधन गड आहे. त्या बाजूला एक सुळका दिसतो तुम्हाला, पिनॅकल बघा. त्या ठिकाणी झिप लाईन, क्लाइम्बिंग, रॅपलिंग त्या ठिकाणी केलं जाते. ऍडव्हेंचर तुम्ही करता की नाही? तर करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी करू शकता. अजून अनेक सह्याद्रीमध्ये आपल्याला ऍडव्हेंचर चालू असतात, परंतु या ठिकाणी आपल्याला झिप लाईन म्हणजे त्या डोंगरावरनं म्हणजे त्या गडावरनं या जो काही सुळका दिसतो त्याला दोरी रस्सी बांधली जाते आणि तिथून त्यांना झिप लाईन करून त्या सुळक्यावरती आणलं जातं आणि पुन्हा ते रॅपलिंग करून खाली येतं. असा तो जीवधन गड आहे. इकडे बाजूला पाहिलं तर माळशेज घाट आहे बाजूला गेला तर तिकडे, आणि पलीकडे आपण घेतो जुन्नर. वरती आपण घेतो, लोक पाहतात वरती गेलेले, हो नाण्याचा अंगठा म्हणजे नाणे घाटाचा अंगठा, आपल्याला थंब सारखा पॉइंट दिसतो तो नाण्याचा अंगठा आहे. तर आता आपण या ठिकाणी आहोत. या ठिकाणी तुम्हाला एक दगडी रांगण दिसत असेल. तुम्ही पहिले आला असेल तर नाणेघाटला आलात का पहिल्यांदाच आलात? पहिल्यांदा आलात. याच्या आधी पाहिलं नसेल किंवा आता पाहताय, बरोबर. आता हा मार्ग कधीच आहे किंवा केव्हा बांधलेला आहे? आपण मी सांगितलं की दळणवळणाचं साधन कसं होते, ये जाण्याचा मार्ग किंवा, तर आज आपण जे घाट मार्ग पाहतो हे घाट मार्ग आत्ताच आहेत, परंतु आपल्या देशाला जोडणारा जो काही व्यापारी मार्ग, तो व्यापारी मार्ग थेट या मार्गातून पुढे पुढे आपल्याला गेलेला की थेट पैठण पर्यंत गेलेला आहे. मग तो मार्ग कुठून ते कुठे? कल्याण ते प्रतिष्ठान. तो कल्याण ते प्रतिष्ठान मार्ग या ठिकाणाहून पुढे थेट थेट आपल्या गिरगुजरांच्या पुढे पैठण पर्यंत गेलेला आहे. आता हा टोल टॅक्स रांजण काय आहे, कशासाठी असेल इथे? पाण्यासाठी. अजून हा पाण्यासाठी, बस एवढंच? थंड पाणी. आज आपण जे टोल टॅक्स रांजण आपला टोल टॅक्स बघतो ना, आपण गाड्यांना कसं टोल टॅक्स देतो, तसंच पूर्वीच्या कालखंडामध्ये जे कोणी व्यापारी लोक यायचे ते या घाटामध्ये वरती आल्यानंतर जो काही आपण कर वसूल म्हणतो ना, टोल दिला जायचा, ते नाणं किंवा टोल टॅक्स या रांजणामध्ये जमा केलं जायचं. नंतर तो जो कोणी व्यापारी वर्ग असेल तो पुढे चालत जायचा. पण हा काय रांजण, कशासाठी हा रांजण? कर वसुली. समजलं? आता पुढे पाहणार आपण एक गुफा आहे. गुफा आपण सगळी लेण्याद्रीची गुफा पाहिला, तर या ठिकाणी एक दुसरी एक गुफा आपण या ठिकाणी पाहणार आहेत की जी कोणी केली की नागनिकर आणि त्याचं साम्राज्य होतं, त्याने त्या ठिकाणी ते लेणी करून घेतले. त्या ठिकाणी आपण त्याचा इतिहास किंवा त्याची माहिती त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन आपण घेणार आहोत. इथली माहिती समजली तुम्हाला? ओके. आता पुढे जाऊन आपण हळूहळू जायचे, थोड्याशा पायऱ्या आहेत, खडतर मार्ग आहे, पण सावकाश चालायचंय. आपण खूप संख्येने आहोत, कोणाला ढकलायचं नाही. आणि त्या ठिकाणी आपण जाऊन तो शिलालेख आणि अनेक इतिहास आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आपण ज्या परिसरात इतिहास पाहतो, इतिहास जाणतो, आज जे घाट मार्ग किंवा येण्या जाण्याचा जे काही मार्ग आपल्याला पाहायला भेटतात ते आता पूर्वीचे झालेले मार्ग आहेत. परंतु जो काही जुना किंवा पुरातन असे प्राचीन मार्ग आपल्याला अनेक या ठिकाणी आल्यानंतर कळतात. आता तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर नाणेघाट पहिल्यांदाच पाहिला असेल, बरोबर ना? हा नाणेघाट साधारणतः कधी बांधला असेल, केव्हा बांधला असेल, किंवा येण्या जाण्याचा किंवा मार्ग कधी अस्तित्वात आला असेल, तर ते 2 ते 2.5 हजार वर्षापूर्वीचा हा आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग म्हणून आपल्याला हा नाणेघाट या ठिकाणी पाहायला भेटतोय. पण या ठिकाणाहून कोण कोण येत असेल किंवा कोणी कोरला असेल, तर एका राणीचं साम्राज्य होतं. आज जसं आपलं राज्य किंवा आपला देश अनेक राज्य याच्या मंत्र्यांखाली किंवा प्रधानमंत्री आपले राज्यकारभार पाहतात, तशा पूर्वीच्या कालखंडात एका राणीचं साम्राज्य, त्याचं नाव होतं नागनिका राणी. त्या नागनिका राणीनं त्यांच्या साम्राज्यामध्ये या ठिकाणी जेवढे कोणी व्यापारी लोक येतील त्यांच्या निवासासाठी किंवा आरामासाठी या लेणी खोदून घेतलेले. आता सर्वात मोठा शिलालेख आपल्याला कुठं पाहायला भेटत तर नाणेघाटामध्ये. शिलालेख आपण सकाळी पण पाहिलेला आहे की लेण्याद्रीच्या याच्यावरती शिलालेख पाहायला भेटतो, परंतु या ठिकाणी आपल्याला संपूर्णपणे 3-4 भिंतींवरती संपूर्ण हा शिलालेख आपल्याला पाहायला भेटतोय.
आपल्याला जो काही मराठी भाषेचा अभिप्राय जात भाषा म्हणून जो पुरावा आपल्याला सांगतो की 2000 वर्षापूर्वीचा पुरावा कुठे असेल, तर त्या या ठिकाणी आपल्याला मराठी भाषेचा उगम किंवा तो शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. ही भाषा आहे पाली प्राकृत ब्राह्मी भाषा आहे. कुठली आहे? ब्राह्मी भाषा ही आपलीच भाषा आहे. आपण हिचं सहज असं जे वाचन जर करायला गेलो तर सहज आपल्याला ते वाचायला येणार आहे, लिहायला येणार आहे, बोलायला येणार आहे. मग या ठिकाणी काय लिहिलंय त्या नागनिका राणीनं? आपण सकाळी मगाशी कुकडेश्वर मंदिर पाहिलं. कुकद म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला? गाय बैल. मग त्याचा उल्लेख या शिलालेखामध्ये सापडतोय. कशावरनं? की त्या राणीनं 18 यज्ञ केल्याचं आपल्याला या शिलालेखामध्ये पाहायला भेटते. अश्वयज्ञ म्हणजे घोडे दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखामध्ये पाहायला भेटते. एकदा नाही तर 2 वेळा अश्वयज्ञ त्या राणीने या ठिकाणी केलेले. काही बांबूंची वन, बांबूंची काठ्या, आपल्या बांबूंच्या काठ्या, जमिनी आणि काही लेण्या दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखामध्ये पाहायला भेटतोय. एका राणीनं हा राज्य कारभार चालत असताना त्याने जेवढे कोण त्याचे लोक असेल म्हणजे परिवार असेल, त्या परिवारांचं हे पूर्णपणे स्टॅच्यू त्या ठिकाणी त्या भिंतीच्या वरती कोरलेलं होतं. म्हणजे त्यांचं पुतळे पूर्णपणे आपल्याला पाहायला भेटतात. परंतु आता ते नष्ट झालेले, त्यांच्या फक्त पायाच्या खुणा तुम्हाला दिसत असतील. अशा जर खाली गेल्या ना तुमच्या छोट्या छोट्या खाली संपूर्ण त्या पायाच्या खुणा दिसत असतील. मग नागनिका राणी असेल, त्याचे पती असतील, त्याचा मुलगा असतील, त्या संपूर्ण कुटुंबाचं त्या ठिकाणी त्यांना पुतळं उभारलेलं आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की कुठली भाषा आहे, काय आहे. जर तुम्हाला या ठिकाणी दिसत नसेल, थोडा अंधार पडलेला आहे. आता ही भाषा मी तुम्हाला उद्याही शिलालेख तुम्हाला त्या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. आता मी सांगतो की 2 ते 2,500 वर्षापूर्वीचा पुरावा कसा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. ही भाषा कुठली आहे? आपली पाली प्राकृत ब्राह्मी भाषा आहे आपलीच. ही वाचायची कशी किंवा त्याची बाराखडी तुम्ही जर गुगलवरती सर्च केला तर तुम्हाला ही भाषा सहज उपलब्ध होऊन जाईल. मग या ठिकाणी आता हावडा पूर्ण माझा काही अभ्यास नाही, परंतु जेवढं आहे तेवढं मी सांगतो. या ठिकाणी मराठी शब्द कुठं आपल्याला वाचण्यात येतो किंवा निदर्शनास येतोय. तर आपला म कसा असतोय? आपला म इकडे बघा, असं असतं की नाही आपला म. याने काय केलंय? फक्त 4 केलेलं आहे. थोडस दिसत असेल तुम्हाला बघा. कुठला दिसतोय? 4 दिसतोय का नाही? थोडीशी भाषा ह्या झालेले म दिसत. हा काय? म. मग र कसा असतो आपला? असं असतं की नाही? मग या ठिकाणी बघा र दिसतो. र ला का ना रा. ठ कसा असतो आपला? ठ असं असतं की नाही? मग हा कसा आहे? मराठी. मराठी वेलांटी वरती थोडेसे इकडे गेलेले दिसलं. हा आपल्याला 2 ते 2,500 वर्षापूर्वीचा पुरावा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. खूप सारा असा हा शिलालेख या ठिकाणी राणी नागनिकेने त्यांच्या साम्राज्यामध्ये या ठिकाणी हा शिलालेख कोरून ठेवलेला आहे. आता व्यापारी लोक, मी जर सांगितलं की जो कोणी व्यापार, आता किती व्यापार चालायचा असायचा, हा रांजण जर म्हटला तर दिवसातून 2 ते 3 वेळेस नाण्याने पूर्णपणे भरला जायचा. एवढे व्यापारी लोक या ठिकाणी यायचे जायचे. किंवा आता सातवाहनांची राजधानी म्हटली तर पैठण आणि उपराजधानी म्हटली तर जुन्नर. जुन्नर मध्ये खूप मोठमोठ्या बाजारपेठा आपल्याला पाहायला भेटतात. अशाच आज आपण जुन्नर शहरामध्ये गेलो तर कल्याणपेठ, सदाशिव पेठ अशा मोठमोठ्या बाजारपेठा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. जो कोणी मुंबईवरून लोक किंवा ते व्यापारी लोक येतील ते कशा कशा मार्गाने यायचे मी सगळं सांगते की कल्याण, मुरबाड, वैशाखरे, खाली जर आपण गेला तर वैशाखरे म्हणून गाव पाहायला भेटतोय. आणि एक प्रधान पाडा म्हणजेच जो कोणी मुख्य लोक असेल तो पूर्ण माल गोळा केला जायचा. नंतर तो बैलांच्या, घोड्यांच्या, खेचऱ्याच्या साह्याने तो माल पाठीवरती लादून या घाट मार्गाने थेट पैठण पर्यंत गेला जायचा. आता ह्यो रांजण तर भरला जायचा 2-3 वेळेस. मग तो माल धन कुठं ठेवलं जायचं तर सांगितलं जातं की जीवधनगड आपल्याला पाहिलं तर त्या जीवधनवरती सुखरूपपणे तो माल किंवा ते नाणं धन आपले सुखरूपपणे ठेवलं जायचं, म्हणून त्याचं नाव पडलेलं जीवधन. तर थोडक्यात 2 मिनिटं 2 ओळी तुमच्या समोर मी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मी काही गायक वगैरे नाही, परंतु असंच थोडस आपल्याला मन किंवा आपण सह्याद्रीमध्ये भटकंती करत असाल तर नक्कीच आपल्याला माहिती व्हावं. लक्ष असू द्या इकडं. सह्याद्रीचे कभिन कातळ रानातील पाऊल वाटा, घाटावरली काळी माती, कोकणच्या त्या सागर लाटा. हो जुन्नरचा तो जुना इतिहास, जुन्नरचा तो जुना इतिहास मी
सांगतो पुन्हा पुन्हा. इथे दिसे तो नाणे घाट, इथे दिसे ती पाऊल वाट. हो, इथे दिसे तो नाणे घाट, इथे दिसे ती पाऊल वाट. इथला एक एक पाषाण सांगतो इतिहास घडलेला. हो, या मातीचा असा वारसा, या मातेचा थोरपणा, याच मराठीच्या उदरातून जन्मावे अस्तित्व पुन्हा पुन्हा. तर मंडळींनो, आपला परतीचा प्रवास चालू झाला होता. आपण पुन्हा निघालो होतो लेण्याद्री भक्त निवास इथे, कारण विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय तिथंच करण्यात आली होती. खरं तर पहिला दिवस संपला होता. आज आपण पाहिलं होतं लेण्याद्रीचे गिरिजात्मज गणपती, तसेच नाणेघाट आणि कुकडेश्वर मंदिर. तर विद्यार्थी थकले होते, जेवण केले आणि ते झोपून गेले. पुढचा दिवस नवीन पहाट आपण शिवनेरी येथे पाहणार होतो. पुढचा व्लॉग घेऊन येईल शिवनेरीच्या थोड्या थोड्या आठवणी. हर हर. 5 दरवाजे आपण पाहिले. 5ही दरवाजे आपल्याला वेगवेगळ्या कालखंडात किंवा छोटे मोठे दरवाजे पाहायला भेटले. आता या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी केली आहे गडकोटांवरती, मी सांगितलं 65 पाणी, परंतु 2 महत्वाच्या टाक्या, त्या म्हणजे कुठल्या, गंगा आणि जमुना. आता गंगा. तर मंडळींनो, महादरवाजामधनं आपण आत आलो. फार गर्दी आहे, म्हणजे फोटो काढायला तर लाईन लागली. हे बघा इथे महादरवाजातनं आत आल्यानंतर जर तुम्ही नीट पाहचाल तर मागं दिसतील त्या पायऱ्या.